नमस्कार मित्रांनो, मी दीपक वळवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सखी सावित्री समिती अहवाल लेखन व इतिवृत्त लेखन कसे करावे. मागील व्हिडिओ आपण या सखी सावित्री समितीचा इतिवृत्त लेखन सभा क्रमांक 1चा आपण अहवाल लेखन पाहिलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण सप्टेंबर महिन्यात जी दुसरी सभा आपण घेणार आहोत त्या सभेचे इतिवृत्त व अहवाल लेखन कसे करावे या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. या ठिकाणी आपण स्क्रीनवर बघू शकत आहात सखी सावित्री समिती अहवाल लेखन इतिवृत्त लेखन. शाळा आहे जिल्हा परिषद शाळा तालुका सभा क्रमांक 2. मी ही सभा दिनांक 9/9/2024 घेतलेली आहे, म्हणून या ठिकाणी मी ती तारीख टाकलेली आहे. इतिवृत्त लेखन खालीलप्रमाणे. या ठिकाणी सोमवार दिनांक 9/9/2024 रोजी जिल्हा परिषद शाळा यांच्या अध्यक्षतेखाली सखी सावित्री समितीची सभा घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. त्या ठिकाणी पहिला विषय घेण्यात आलेला आहे. सर्वात प्रथम मागील सभेचे इतिवृत्त वाचन करून कायम करण्यात आले. दुसरा विषय सखी सावित्री समिती म्हणजे सामान्यतः महिला सक्षमीकरण आणि सामाजिक सेवांसाठी काम करणारी एक समिती आहे. सखी सावित्री समितीच्या कामकाजामध्ये महिलांना सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक सहाय्य प्रदान करणे, महिलांच्या हक्काची जाणीव वाढवणे आणि त्यांची समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना करणे यांचा समावेश प्रामुख्याने केला आहे. मुलामुलींचे व पालक समुपदेशन करणे सखी सावित्री समितीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये मुलामुलींची सामाजिक व मानसिक स्थिती सुधारण्यासाठी मार्गदर्शन करणे, पालकांना योग्य मार्गदर्शन देऊन कुटुंबीय संबंध सुधारणे, मुलामुलींमध्ये आत्मविश्वास वाढविणे आणि त्यांना सामाजिक व शैक्षणिक रचनेवर मात करण्यास मदत करणे, आत्मसन्मान व आत्मविश्वास जागृत करणे, मुलांना त्यांच्या शैक्षणिक करिअर संदर्भात सहाय्य प्रदान करणे, योग्य शिक्षण मार्गदर्शन करणे. मुले या आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात वावरत असताना मोबाईल, संगणक, इंटरनेट इत्यादी दृकश्राव्य साधनांचा नको तो विषय विद्यार्थ्यांच्या दृष्टिक्षेपात पडतात. या वयातच योग्य संस्कार रुजवायला पाहिजे याबाबत विषयावर सखोल चर्चा करण्यात आली. कौशल्य विकास उपक्रम शाळेत राबविणे सध्याच्या युगात महत्त्वाचे आहे. यामध्ये कार्यशाळा, प्रशिक्षण सत्र, वर्कशॉप्स इत्यादींचे आयोजन करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणे व त्यांच्यामधील कौशल्यांचा विकास करणे याबाबत चर्चा करण्यात आली. मुलामुलींसोबत आरोग्यदायी सवयींसाठी संवाद साधणे आणि निरोगी जीवनासाठी स्थानिक डॉक्टरांच्या सहाय्याने आरोग्य शिबिर, समुपदेशन यासारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्याबाबत चर्चा व विषय घेण्यात आला व तसा ठराव मंजूर करण्यात आला. शासनाच्या परिपत्रकानुसार सदर समितीचे फलक शाळेच्या कार्यालयाच्या दर्शनी भागात लावण्यात आलेले आहे. वरील सर्व विषय माहे सप्टेंबरच्या सखी सावित्री समितीच्या सभेमध्ये घेण्यात आले व तसा ठराव सर्वानुमते ठरवण्यात आला व अध्यक्ष यांच्या अनुमतीने सभेची सांगता करण्यात आली. अशा पद्धतीने मित्रांनो, हा सप्टेंबर महिन्याचा सखी सावित्री समितीचा अहवाल लेखन आपण या पद्धतीने करू शकतो. याच्यात तुम्हाला वाटेल 1-2 विषय वाढवू शकतात. याच्यामधील विषय तुम्ही या समितीच्या अहवालामध्ये इतिवृत्त लेखनामध्ये घेऊ शकता. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.